नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात फक्त एकच मुद्दा रंगतोय, तो म्हणजे कॅप्टन अशोक खरात. या भोंदूबाबाच्या प्रकरणात आतापर्यंत अनेक नेत्यांची, मंत्र्यांची नावं समोर आलीत आणि रोज नवनवीन गोष्टी या प्रकरणात समोर येत आहेत. आणि अशातच राज्याच्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा कालच राजीनामा दिलाय. खर तर अशोक खरात प्रकरणानंतर ज्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर या वादाच्या केंद्रस्थानी होत्या. त्यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले आणि आज याच पूर्ण मुद्द्याला धरून आपण ताईंशी चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आशाताई मिरगे आहेत. ताई ज्या आहेत त्या महिला आयोगाच्या माजी सदस्य आहेत, स्त्रीरोग तज्ञ आहेत आणि महिलांच्या हक्कांसाठी त्या अनेक वर्ष काम करत आहेत. त्या संदर्भात त्यांनी शिक्षण देखील घेतलेलं आहे. ताई काय सांगाल? म्हणजे मी पहिलाच प्रश्न तुम्हाला असा विचारेल की खरात प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहताय? नमस्कार. मी डॉक्टर नमस्कार. आशा मिरगे, हम्म. माजी राज्य महिला आयोग सदस्य आणि महिलांच्या प्रश्नावर न्याय देण्यासाठी नॉलेज असावं म्हणून मी LLB केलेलं आहे. हम्म. सनद घेता आली नाही कारण मी डॉक्टर हम्म. आहे. हम्म. मला प्रश्न विचारलात तुम्ही की या प्रकरणाकडे मी कसं पाहते. खरं तर हम्म. हम्म. सुन्न झाली आहे मी. हम्म. कारण ज्या पद्धतीनं त्यातली एक एक गोष्ट वर येत आहे आणि हम्म. सगळेच जण सांगतायत. म्हणजे आता हम्म. पब्लिक डोमेन मध्ये काम करत असताना सगळ्या जिल्ह्यांमध्ये एक नेटवर्क असतं आपलं. तिथले पत्रकार, तिथले बाकीच्या पक्षांचे लोक, आमच्या पक्षाचे लोक, तिथले काही पोलीस अधिकारी, काही महसूल अधिकारी हम्म. यांच्याशी आपण चर्चा केली तर हे जे दिसतंय हे हम्म. हिमनगाचं टोक आहे. टोक आहे. बरोबर. हम्म. आत यात काय काय दडलंय आणि काय काय हम्म. निघेल माहिती नाही. हम्म. हम्म. आणि याच्याकडे पाहताना सगळ्यात दुःख या गोष्टीचं होतं हम्म. की या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा या सगळ्या गोष्टींना टाच लावण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी आणि महिलांना या सगळ्या गोष्टींपासूनच प्रिव्हेंट करण्यासाठी जी एजन्सी, जो आयोग हम्म. नेमला गेला होता, हम्म. त्यांच्याच माजी अध्यक्ष असलेल्या रुपालीताईंनी यात म्हणजे त्या खरात दादांना, खरात साहेबांना, खरात भोंदू बाबा, खरात विकृत बाबा, हम्म. खरात सावकार बाबा, खरात नालायक हम्म. माणूस, काही पण म्हणा हम्म. त्याला, खरात लिंग पिसाट, हम्म. या माणसाच्या सोबत त्यांचं हम्म. जे काय वावर आणि हा येतो, हा इतका भयानक आहे की इथं कुंपणानं शेत खाल्लं नाही. मी एका ठिकाणी बोलले, हम्म. इथं अख्खं शेतच कुंपणानं लांडग्याच्या पुढं नेऊन टाकलेलं आहे, अशी परिस्थिती आहे असं मला हम्म. वाटतं. हम्म. कारण की या सगळ्या याच्यात जेव्हा आपण पाहतो की त्यांच्या बाबांच्या डेथच्या जी पत्रिका, अशोक हम्म. खरातच्या बाबांची डेथ झाली 2017 मध्ये, हम्म. ती पत्रिका, त्यावर शोकाकुलमध्ये रुपालीताईंचं नाव आहे. 2018च्या 31 मार्चला, तेव्हा बीजेपीचं राज्य होतं, जे रावल म्हणून मंत्री होते पर्यटनवाले, तर पर्यटन विकासच्या नावाखाली या बाबाच्या संस्थेला 1.5 करोड रुपयाचं अनुदान हम्म. आणि ते बांधकाम सुद्धा हम्म. गव्हर्नमेंटच्या BNC डिपार्टमेंट, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करून घेतलेला आहे. हम्म. हम्म. म्हणजे मंत्रालयातला त्या बाबाचा वावर बघा काय कसा आहे. हम्म. 2021 मध्ये त्यांच्या याच संस्थानला 45 किलोमीटर हम्म. इतका मोठी पाईपलाईन टाकून एका धरणाचं पाणी यांच्याकडे वळवण्यात आलंय. सांगताना मंत्र्यांना सांगितलं की त्या गावाला पाणी हवंय. जलसंपदा हम्म. मंत्री काय जाऊन पाहतील का की हम्म. गावाला बांधलेल्या टाकीतलं पाणी नेमकं गावातच जात आहे की बाकी कुठं जात आहे. हम्म. आणि हे सगळं त्यांना मंत्रालयापर्यंत कोण घेऊन गेलं, तेव्हा कोण त्यांच्या सोबत होतं, हे जर आपण ताई पाहिलं. ताई या प्रकरणात राजकीय नेत्यांची जशी नावं पुढे यायला लागली तसं सगळ्याच पक्षांनी सारवासारव उत्तर देण्याचा प्रयत्न केला. बरोबर. मात्र एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की एखादी मोठी शक्ती या भोंदू बाबाच्या पाठीशी असल्याशिवाय एवढ्या सगळ्या गोष्टी होऊ शकत नाहीत. आणि रुपाली चाकणकर यांच्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा ते असं देखील म्हणाले होते की मी एक स्त्री आहे म्हणून मला सॉफ्ट टार्गेट केलं जातंय. ऍक्च्युअली स्पीकिंग, स्त्री आहे म्हणून सॉफ्ट टार्गेट केलं जात आहे हा आरोप 10% आपण खराही मानला, हम्म.
तरी का त्यांच्यावरच आरोप केला जातोय, याचं उत्तर यात आहे की मी आतापर्यंत ज्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे हे सगळं करत असताना त्या त्या तत्कालीन त्या त्या असलेल्या मंत्र्याकडे, त्या त्या असलेल्या मंत्री, त्या त्या असलेल्या तुमच्या अधिकाराकडे, त्या त्या एजन्सीकडे, म्हणजे यांना कोणी नेलेलं आहे मला सांग. विश्वस्त मंडळावर कुणाचं नाव असेल? ज्यांनी मला हे 1.5 करोड मिळवताना मदत केली त्याचं. ते कोणाचं आहे? म्हणजे सिंहाचा वाटा कोणाचा होता? हे पहा, पब्लिक मूर्ख आहे असं तुम्ही समजा, पण तुम्ही हुशार आहात असंही तुम्ही समजा. पण आता मी हुशार आहे म्हणून तू मूर्ख, किंवा तू हुशार आहे म्हणून मी मूर्ख होत नसते. पब्लिक हुशार आहे. विश्वस्त मंडळावर नाव आलं ते त्या 1.5 करोड दिल्यामुळेच आलं हे कळतं. कितीही स्वतःला म्हटलं की मी इतकी इनोसंट आहे, मला माहितीच नव्हतं की ते बाबा काय करत होते, तरी 7 वर्षापर्यंत ज्यांच्या आपण संपर्कात राहतो, एक महिलांना सिक्स्थ सेन्स असतो. बरोबर. कोण कसं आपल्याकडे पाहत आहे, गुड टच बॅड टच. तर आजकाल घरात दारात मी स्वतः अकोल्याला 174 शाळांमध्ये दरवर्षी जाणीव जागृती अभियान या नावाखाली 5वी ते 10वी वाल्या मुलींना गुड टच बॅड टच शिकवत असते. अगं त्यांच्या त्या वावरामध्ये कितीतरी फोटोज मध्ये मी एका ठिकाणी बोलले की केक भरवताना बाबा जो ताईंकडे पाहतोय त्या नजरेत वासना आहे. माझ्यासारख्या मोठ्या वयाच्या बाईला तर ती दिसते बा. मग लगेच मला लोक वयोवृद्ध वगैरे लिहितात. ठीक आहे, वयोवृद्ध तर वयोवृद्ध, शेर बूढ़ा होता है घास नहीं खाता. तर बरोबर. मला टार्गेट करण्यात आलंय, माझ्यावरच काय येत आहे हा त्यांचा आरोप जो आहे हा पूर्णपणे सत्य होऊ शकत नाही. कारण त्या बाबांकडे जाणाऱ्या लोकांमध्ये 3 प्रकारचे लोक होते. 1, व्हिजिटर्स. बघ तुम्ही सगळ्या त्याच्यासोबत असलेले अधिकारी, सेलिब्रिटी, राजकारणी, सगळ्याच पक्षातले, अगदी आपल्या आताच्या मुख्यमंत्र्यापासून तर एकनाथ शिंदे मागच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांचे फोटोज पहा. त्यातले काही व्हिजिटर्स आहेत की कोणीतरी कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यामुळे मी गेलो, मी तिथे बसलो, बाबांनी बसल्या बसल्या माझा फोटो काढला आणि तो फोटो बाबांनी मी मोठा आहे म्हणून पब्लिश केला. काही असे आहेत. काही त्यांचे सपोर्टर्स आहेत. म्हणजे काय? म्हणजे उदाहरणार्थ मी आत्ता नाव घेते जसं की मला हे माहिती नाही की रुपालीताई या पाण्याचं काय करणार आहेत. मी रुपालीताईंच्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. रुपालीताई माझ्यासोबत माझ्या पक्षामध्ये महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. मी खरे तर त्यांचा सपोर्टर आहे, पण त्यांनी सांगितल्यामुळे इनडायरेक्टली मी त्या बाबाचा सपोर्टर झालो. तो गुन्हेगार नाही होत तो माणूस, बरोबर? असे काही सपोर्टर आहेत आणि ज्यांना हे बाबा काय करतात ते माहिती, जे ह्या बाबाच्या काही गोष्टींमध्ये, उदाहरणार्थ ते कलेक्टर, डेप्टी कलेक्टरचं नाव आहे की ते त्यांच्या मुलीचे पार्टनर आहेत. एक चौधरी नावाचा माणूस आहे, सुषमाताईंनी आत्ताच आरोप केलेला, की तो बाबांचा पण पार्टनर आहे आणि तो चाकणकरांचा पण पार्टनर आहे, निलेश चाकण. बरोबर आहे. हे झाले त्यांचे पार्टनर्स. अगदी प्रत्येकच गोष्टीतले जरी नाही तुम्ही तरी तुम्ही बऱ्याच असं गोष्टी. तुम्ही असं म्हणताय की म्हणजे तुम्ही म्हटला होतात एका व्हिडिओमध्ये की रुपालीताई स्वतः ह्या मुलींना त्या बाबाकडे घेऊन जायच्या असे तुम्ही गंभीर आरोप केले त्यांच्यावरती आणि आताही तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय, टीका करताय. पण हे कोणत्या बेसवर करताय? म्हणजे याला काही पुरावे आहेत का? येस येस, पुरावे तुमच्या पब्लिक डोमेन मध्येच आहे. पुरावे त्यांच्या रील बनवण्याच्या क्रेज मध्येच आहे. मी स्वतः समजा एका भाषणामध्ये सांगते की महिलांना लग्न केल्यावर आपण त्यांच्या हातात संविधान द्यावं. त्यांना बुवा बाबा करूनही सावित्रीबाई रडेल, ही एक क्लिप आहे मॅडमची. आणि दुसऱ्या क्लिप मध्ये मॅडम बुवाच्या पायापाशी बसून सो कॉल्ड पाद्यपूजा करत स्वतःच्या पदराने त्यांचा हात पाय पुसत आहेत. पब्लिक डोमेन मध्येच आहे. कितीतरी वेळा महिला संघटनाच्या, कारण या घटनात्मक पदावर बसून त्यांनी संघटनात्मक काम 24/7 केलं. राजकारणामध्ये महत्वाकांक्षा असणं, अतिमहत्वाकांक्षा असणं वेगळी गोष्ट, पण त्यासाठी आपल्या आजूबाजूचा जो सगळा भोळा भाबडा कार्यकर्ता परिवार आहे तो वापरून घेणं हा खूप मोठा गंभीर गुन्हा आहे. बोलावल्यावर
त्यांच्या समोर मी आज इथे आहे ती यांच्यामुळे आहे, हे माझी गुरु माऊली आहे, हे माझे हम्म. पांडुरंग आहेत, असं हम्म. म्हणणे म्हणजे त्या भोड्या बाबड्या कार्यकर्त्यांना इनडायरेक्टली त्यांना त्यांच्याकडे प्रमोट करणे आहे ना. अगदी गाडीत बसून घेऊन गेले, हा माझ्याकडे हम्म. पुरावा नाही, पण पब्लिक हम्म. डोमेन मध्येच मीटिंग मध्ये बाबा म्हणजे गेला तुमच्याकडे आणि ऑथेंटिक असे पुरावे नाहीयेत जे तुम्ही तपासात देऊ authentic म्हणजे शकता. हा, हा. अगं गाडीत बसून घेऊन गेलं असा पुरावा नाहीये नक्कीच. हम्म. हम्म. पण पब्लिक डोमेन मधल्या पुराव्यांवरून बिंदू बिंदू जोडले तर लॉजिकली शी वॉज प्रमोटिंग दॅट बाबा. हम्म. हम्म. बाबांच्या पोरीच्या लग्नामध्ये मेहंदी लावून वरमाई म्हणून मिरवतानाचे त्यांचे फोटोज आहेत. म्हणजे तुम्हाला त्याच्यावर असं म्हणायचंय की बाबाला मोठं करण्याचं नाव चाकणकरांनी केलं, बरोबर? चाकणकरांसोबत अजूनही लोक आहेत. मी दीपक हम्म. केसरकरांचंही नाव घेईल. आपल्या हम्म. एकनाथ शिंदेना त्यांनी आग्रहाने नेलं. हे हम्म. राधाकृष्ण विखे पाटलांनी आपल्याच चॅनलवर पाहिलं मी. म्हणजे हम्म. चॅनलवरल्याच कुठेतरी कुठल्या तरी हम्म. ह्याच्यावर पाहिलं, पत्रकारांच्या ह्याच्यावर. तर हे असे भरपूर लोक आहेत त्यांना प्रमोट करणारे. त्यात एक रुपालीताई आहेत आणि राज्य महिला आयोगाची जबाबदारी त्यांनी घेतल्यामुळे तो हम्म. त्यांच्यासाठी गंभीर गुन्हा होतो. हम्म. ताई, पण आता या प्रकरणात आपण पाहिलं तर त्यांनी आधी महिला आयोगाच्या म्हणजे टीका झाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा त्यांनी राजीनामा दिला. कालच त्यांनी प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. तुम्ही समाधानी आहात त्यांच्या राजीनाम्यावर? प्रथमतः मी तुम्हाला रिकरेक्ट करेल. टीका झाल्याबरोबर हम्म. आपली नैतिकतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा दिला नाही. बरोबर. आदरणीय मुख्यमंत्र्यांना त्यांना बोलावून घेऊन हम्म. तुम्ही राजीनामा द्या असे निर्देश दिले हम्म. गेले. हम्म. त्यांनी राजीनामा देण्याच्या आधी मीडियावर ते डिस्प्ले झालं, पब्लिक झालं. एका नाही हम्म. 10 चॅनलचे मी पुरावे देऊ शकते. हम्म. आणि नंतर त्यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्षांकडे त्या महिला आयोगाचा राजीनामा दिला. बरोबर. हम्म. हम्म. नैतिकताच्या आधारावर की माझा त्याचं हे स्वीकारून मी राजीनामा देते असं वगैरे काही झालं नाही. विषय क्रमांक 1. विषय क्रमांक 2, प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा देताना त्यांनी लिहिलेली जी 1.5 ओळ आहे तीच सर्व काही सांगून जाते. थोडासा जरी त्यांना त्याचं खरोखर वाईट वाटलं असतं तर घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा निदान हम्म. मुख्यमंत्र्यांनी राज्य महिला आयोगावरून काढलं म्हणजे आपण हम्म. काहीतरी गंभीर आपल्याकडून आपोआप झालेलं आहे. मी म्हणते ती इनोसंट आहे. इनोसंटली का होईना माझ्याकडून काहीतरी गंभीर झालेला आहे असा विचार करून त्यांनी नेक्स्ट डे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असता. त्यासाठी प्रेरणा बलकवडे सारख्या नाशिकच्या, पुण्याच्या, जळगावच्या, अमरावतीच्या अशा त्यांच्याच पक्षातल्या काही महिला कार्यकर्त्यांना बंड पुकारावं लागलं, पत्र लिहावं लागलं, सुनेत्राताईंना भेटावं लागलं आणि पक्षातूनच विरोध झाला. त्यानंतर हम्म. तो राजीनामा हम्म. पक्षातूनच काही लोकांनी त्यांची पाठराखण केली आणि काही लोकांनी राजीनामा मागितला. तेव्हा सुनेत्राताईंनी सारासार विचार करून हा राजीनामा घेतला. त्या खरंच अभिनंदनास पात्र आहेत. हम्म. कारण ताई, त्यांच्याच पक्षातल्या माझा यालाच एक धरून मुद्दा आहे की हे सगळं जेव्हा घडत होतं म्हणजे गेल्या 10-12 दिवसात जे खराब प्रकरण बाहेर आलं आणि त्याच्यानंतर चाकणकरांची जी भूमिका होती, अशी पण टीका केली गेली की त्यांना थोडंही वाईट वाटत नाहीये किंवा चेहऱ्यावरचं एखादं एक्सप्रेशन बदललेलं नाहीये, असं देखील बोललं गेलं. तुम्ही स्वतः यावर बोलला होतात. मला मला तू सांगा, तुम्ही सांगा, हम्म. पत्रकारिता करता तुम्ही, मी पण MA-MCJ केलेला आहे. हम्म. बॉडी लँग्वेज नावाचा विषय असतो. हम्म. बरोबर. हम्म. त्या बॉडी लँग्वेज रिडिंग मध्ये समोरच्याला वाईट वाटलंय, समोरचा मजबूर आहे, हम्म. समोरचा प्रेशर मध्ये आहे हे कळतं, किंवा समोरचा ऍटिट्यूड मध्ये आहे हे कळतं. हम्म. बॉडी लँग्वेज ज्याला ज्याला कळते त्यांना कळतं की त्यांच्या डोळ्यात उभं राहण्यात जितकं दुःख पक्षाचं नुकसान झालंय असं सुनेत्राताईंच्या डोळ्यात आणि बॉडी लँग्वेज मध्ये आहे, तेवढंही तो हम्म. राजीनामा देताना त्यांच्या बॉडी लँग्वेज मध्ये आहे असं मला फोटोमध्ये वाटलं नाही. ऍक्च्युअल हम्म. मध्ये काय होतं ते सुनेत्राताईंना माहित आणि त्यांना माहित. कोणती तरी शक्ती आपल्या सोबत असल्याशिवाय असं होऊ शकत नाही ना. अगदी बरोबर. हम्म. अगदी बरोबर. आणि ती शक्ती पक्षातलीच असली पाहिजे. हम्म. बाहेरच्या शक्तीचा फार आधार निदान राजकारणी महिलांना लागत नसतो, हेही मी म्हणतो. हम्म. कोणती काय हे पत्रकारांनी शोधून काढावं. एक 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 प्रश्न आहे माझा की जे रुपालीताई म्हणतात
किंवा मी महिला आहे म्हणून मला टार्गेट करण्यात आलेलं. हम्म. मग माझा आता तुमच्या माध्यमातून त्यांच्या पक्षातल्या सगळ्यांना आवाहन आहे की या प्रदेशाध्यक्ष म्हणून जे करत होत्या ते प्रदेशाध्यक्ष पॅरेंट हम्म. यांच्या नाकाखालीच करत होत्या ना. हम्म. मग नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा का नाही दिला? यांनी त्यांना तो का नाही मागितला? दुसरा प्रश्न, राज्य महिला आयोग काम करते महिला बाल कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत. कुठे आहेत महिला बाल कल्याण मंत्री? वैष्णवी हगवणे, संपदा मुंडे, भिसे मॅडम, शिर्डीच्या 11 वर्षाच्या ऍसिड प्रकरण, इगतपुरीच्या लहान मुलीचं सेक्शुअल प्रकरण, आता हे प्रकरण हम्म. बीडच्या नाही त्या 2 मला महिलांचं प्रकरण. माझा ह्याच्या संदर्भात पण प्रश्न होता की ही सगळी प्रकरणं तर जी तुम्ही सांगितलीत, ज्या पद्धतीने महिला आयोगाचं ह्याच्यामध्ये जे राहिलेलं आहे, त्यांचं काम जे राहिलेलं आहे ते संतुष्टदायक आहे. संतुष्टकारक हम्म. असंतुष्टकारकही नाही आहे, त्याच्या खाली आहे. हम्म. त्या राज्य मागच्या 4.5 वर्षातलं हम्म. एक चांगलं काम, गव्हर्नमेंटच्या पैशांनी कार्यक्रम घेणे, महिला बोलावणे, आपल्याच पक्षाच्या महिला बोलावून त्यांचाच उदो उदो करणे, याला मी काम म्हणत नाही. हम्म. जसं आमच्या काळामध्ये सुसीबेन शाह ह्या अध्यक्ष होत्या, माझ्या हम्म. अगोदरच्या आमच्या नंतरच्या अध्यक्ष होत्या विजयाताई रहाटकर. हम्म. त्या 3 वर्षातल्या, आमच्या 3 वर्षातल्या, त्याच्या अगोदर निर्मलाताई सामंत प्रभावळकर होत्या. जरा तुम्ही रिव्ह्यू घ्या. आताही जर तुम्ही इंटरनेटवर गेलात तर आमच्या वेळेसच्या ती प्रीती झिंटावाली केस, डीजी पारसकरांवाली केस, हम्म. हम्म. या सुनावण्या विभागीय करण्यात आल्या, ते जवाहर नवोदय अकोला 55 मुलींचं मोलेस्टेशन, हम्म. तपोवन 1961 पासूनची संस्था 5 मुलींवर बलात्कार आणि एकीची आत्महत्या आम्ही बंद केलं. हे जे हम्म. नगरचे जे एसपी आहेत ते तेव्हा सीपी होते अमरावतीला, त्यांनीच मदत केली आमच्या अकोल्यात. म्हणजे तेव्हा तर मी राज्य महिला आयोगाला काही नव्हती. माझ्या हम्म. बाबतीत म्हणशील तर तू गुगल कर, गुंगी गुडिया केस, तू गुगल कर दीपक पांडे प्रकरण. ताई तेव्हा महिला आयोगाचा राजकारणाशी तेवढा संबंध येत नव्हता, मात्र आता राजकारणाशिवाय राजकारणाशी हे होऊच संबंध येत शकत नव्हता नाही. नाही. आयडियली हम्म. राजकीय महिलेलाच देतात, ते खरं म्हणजे देऊ हम्म. नये, हम्म. पण हम्म. तरी सुद्धा राजकीय आपल्या महिलांना इथे देण्याचा चालतं. शिरस्ता आहे, शिरस्ता आपल्या इथे आहे. चालतं. हम्म. हा, परंतु आतापर्यंत ज्या ज्या राजकीय महिलांना तिथे देण्यात आलं हम्म. त्यांची राजकीय महत्वाकांक्षा नव्हती, अति महत्वाकांक्षी त्या नव्हत्या, 24/7 त्या राजकारण करत नव्हत्या. शरदचंद्र हम्म. पवारजी जसं सांगतात तसं 80% समाजकारण आणि 20% राजकारण त्या करत होत्या. मीही एका पक्षाची अटॅच आहे. सुसीबेन हम्म. काँग्रेसच्या होत्या, विजयाताई हम्म. बीजेपीच्या होत्या. हम्म. परंतु यांनी 24/7 राज्य महिला आयोगात सुद्धा राजकारण केलं. आयडियली त्यांनी काय करणं अपेक्षित होतं, जे मी तुम्हाला हम्म. विचारते आता, की हम्म. मागच्या 4.5 वर्षात महिला आयोगाची रचना कशी असावी? एक अध्यक्ष, 6 सदस्य. सांग बरं, 6 सदस्यांची नावं आजच्या. विचार तुमच्या रुपालीताईंना कोणते आहेत त्यांचे सदस्य, कोणते निवडले हम्म. त्यांनी, हम्म. कोणते निवडले, कुठे आहेत 6 सदस्य? त्यांना वेळ नव्हता ना ताई, त्या तेव्हा खरात बाबांच्या असं त्यांना वेळ खरात नव्हता बहुतेक बाबा, तेव्हा. हम्म. खरात बाबा राजकारण स्वतःच्या, आता पुन्हा मी तेच म्हणेल, मग सगळे लोक बोलतील तिच्या शरीरावर बोलते, सौंदर्यावर बोलते. नो, हम्म. पण हे सगळं सांभाळताना सदस्य नेमले पाहिजे, हम्म. महिलांसाठी धावलं पाहिजे, काम हम्म. केलं पाहिजे, याचं साधं भानही त्यांना नव्हतं. याचं हम्म. मला दुःख नाही. त्यांना ते भान नाही, हे त्यांच्या हम्म. पक्षातल्या पक्षश्रेष्ठींनाही कळलं नाही, आणि महिला बालकल्याण मंत्रालयात सोडून दे, आमच्यासारख्या विरोधकांनाही कळलं नाही. हा माझा खरा आरोप आहे. हम्म. हम्म. हा माझा खरा आरोप आहे. ताई तुम्ही आयोगाने काय हम्म. करायला पाहिजे, मला तू हम्म. प्रश्न विचारला. हम्म. आयोगाने पीसीपीएनडीटी हा जो ऍक्ट आहे, आपल्या महाराष्ट्राने पीसीपीएनडीटी ऍक्ट 1994 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांनी पहिल्यांदा केला, हम्म. नंतर तो भारतात केला. त्यावर यांनी काय काम केलं? पोक्सो ऍक्टच्या किती केसेस राऊंड आउट केल्या? हम्म. बीडची जी बाई आहे जिच्यावर बलात्कार झाला आणि चावडीवर बांधलं, नंतर लक्षात आलं ती अल्पवयीन आहे. बालविवाहावर यांनी काय काम केलं? हे अपेक्षित आहे. अपहरण होतात मुलींची, काय मुलींची संख्या किती आहे, इतक्या झाल्या तितक्या शोधल्या. खरं यांनी काय केलं, राज्य महिला आयोगाने काय केलं मला सांगा? हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, कौटुंबिक हिंसाचार,
ऍसिड मध्ये अटॅक. एक मध्ये एक आकडा त्यांनी सुद्धा काय आला काम होता. केलं? मध्ये एक आकडा सुद्धा आला होता. महिलांचं राज्यभरातल्या महिला गायब होतात आहेत. लहान लहान मुली गायब होतात आहेत. त्या कुठे जातात आहेत? येस. त्या म्हणजे कुठे किती जातात मी भयानक आहे. तुम्हाला सांगते. हम्म. कुठे जातात मी तुम्हाला सांगते. परवा 15 दिवसा अगोदर आमच्या अकोल्याला अर्ची तांडक म्हणून अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत. हम्म. आणि त्यांच्या अंतर्गत खदान पोलीस स्टेशनमध्ये केदारे नावाचे पी आहेत. बरोबर. ऍज आय सेड, माझं नेटवर्क जरा स्ट्रॉंग आहे. हम्म. मला कुठेतरी माहिती मिळाली की आमच्या गावाला खडकी नाव आहे त्याच्या एक व्हाईट कॉलर ब्रॉदेल याच्यामध्ये चालवण्यात येते, फ्लॅटमध्ये. हम्म. हम्म. जेव्हा त्यावर पिटा ऍक्ट अंतर्गत पिटा ऍक्ट वर यांनी काम करणं अपेक्षित आहे. प्रिव्हेन्शन ऑफ इमॉरल ट्रॅफिकिंग ऍक्ट, जे आता तुम्ही म्हणालात, हम्म. धाड टाकली, पकडल्या. ती मुलींमध्ये सगळ्यात लहान मुलगी 10.5 वर्षाची, सगळ्यात मोठी मुलगी 16 वर्षाची, एक जयपूरची, एक आंध्र प्रदेशची, एक दिल्लीची. त्या आंध्रवालीला आपली भाषा सुद्धा कळत नव्हती, मराठी आणि हिंदी. या माझ्या पोलीसवाल्यांनी त्यांचं मेडिकल केलं, त्यांचं पुनर्वसन केलं, त्यांचे आईवडील शोधून दिले. ते शोधून देता देता त्यांना किती त्रास दिला झाला मी त्याची प्रत्यक्षदर्शी आहे. काहीतरी जे मला येत नाही ते मी समजून घेतलं पाहिजे. हम्म. या हम्म. सगळ्या रेप केसला न्याय देताना मी आतापर्यंत हम्म. 52 केसेसला न्याय दिला. ऑडेंटॉलॉजी नावाचा विषय हम्म. खूप महत्वाचा असतो. हम्म. मुद्दाम तुझ्या माध्यमातून व्ह्युअर्सना सांगू इच्छिते. काय असतं ते? रेप करताना अल्पवयीन असो का इन्सेस्टिंग असो, मुलावर असो, काय असो, बाकी मोठ्या बहिणी हे वहशी सारखे काहीतरी ड्रग्ज घेतात. जसे या हम्म. बाबा गेलो त्याच्याबद्दल हम्म. बोलणार नाही. हम्म. आणि मग ते महिलांना चावे घेतात. कधी कधी लचका तुटल्या तो, पण कधी कधी नुसतं दाताचं हे उमटतं. हम्म. ऑडेंटॉलॉजी ह्या नावाचा जो फॉरेन्सिकचे डिपार्टमेंट आहे त्यामध्ये त्याचा अभ्यास करून हम्म. हे संशयित आरोपी आहेत त्यांच्या दाताचा पॅटर्न तपासला तर हाच माणूस इथं चावलेला आहे हे सिद्ध होते आणि तो माणूस कन्व्हिक्ट होतो. हम्म. आहे माहिती आहे मॅडम? 4.5 वर्षाची माहिती करून द्यायची जबाबदारी त्यांची होती का आपली होती? टाकतं शाळेत. हा जो प्रकार आहे हम्म. हे माहित न करू देता, हे खरं जे काम आहे हे न करता, अगं त्यांना हम्म. गर्भलिंग निदान म्हणता येत नाही बाळा, गर्भनिदान म्हणतात त्या. पहा तू त्यांचे व्हिडिओ तुमच्या पब्लिक डोमेन मध्येच प्रूफ आहेत, मला शोधायची गरज नाही. त्यांना रील करण्याचा जो शौक आहे की नाही त्यांना ते हाताशी आले. हा जो प्रकार आहे याच्यामुळे नॉट ओनली राज्य महिला आयोगाची विश्वासार्हता संपली, हम्म. त्याची गरिमा संपली, महिलांचा त्याच्याकडे येणारा ओढा संपला. आणि आता जर पुन्हा राज्य महिला आयोग उभं करायचं असेल तर त्यात अगदी तळापासून ज्या मुख्यमंत्र्यांना म्हणते मी हम्म. की ही केस करण्याबद्दल आय एम थँकफुल टू हिम, हम्म. मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते हम्म. आणि ते अभिनंदनास पात्र आहेत, हम्म. तेव्हाच मी त्यांना आवाहन करेन की आता तरी अशी महत्वाकांक्षी महिला देऊ नका. ताई, माझा याला धरून पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे ऍक्च्युली, की आता राज्य महिला आयोगाची जी प्रतिमा झाली आहे, म्हणजे अक्षरशः चिंधड्या उडाल्यात राज्य महिला आयोगाच्या प्रतिमेच्या, आणि आता ही प्रतिमा सरकारला पुन्हा एकदा आधीसारखी, जे तुमच्या काळात जशी होती तशी एक व्यवस्थित आणि चांगली करायची असेल तर काय करायला हवं, आणि त्या पदावर नेमकी कशी व्यक्ती हवी, कसा चेहरा हवा? सगळ्यात महत्वाचं तर मी सांगते की खरं तर राजकारणी घेऊच नका. पण हम्म. यांचा उद्देश काय असतो? राजकारणी देण्याचा उद्देश हा असतो की एखादी स्वतंत्र महिला दिली आणि उद्या हम्म. तिने बालकल्याण मंत्र्यांचं ऐकलंच नाही, महिला बालकल्याण मंत्र्यांचं काय करतील? त्यामुळे थोडीशी अटॅच असावी, अति महत्वाकांक्षावादी नसावी. एक, ती शक्यतोवर रिटायर्ड पोलीस अफसर लाईक मीरा बोळवणकर, हम्म. रिटायर्ड न्यायाधीश, हम्म. त्या तांबे मॅडम होते, चांगल्या न्यायाधीश होत्या. कौटुंबिक हिंसाचार कायद्यामध्ये त्यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे. अशा म्हणजे कोणाला तरी कायद्याचा अभ्यास अभ्यास करणारी व्यक्ती असावी. केलेली हम्म. केलेली आणि हम्म. प्लस समाजाबद्दल एक कन्सर्न, हम्म. राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये जास्त इंटरेस्ट, म्हणजे अशी व्यक्ती द्यावी. एक प्लस माझी दुसरी विनंती की सत्ताधारी पक्षातल्या तुम्ही 6 महिला देता. 1993 मध्ये शरदचंद्र पवारांनी या आयोगाची घटना लिहिली, स्थापना हम्म. केली. तेव्हा हम्म. आपल्या महाराष्ट्रामध्ये 27 जिल्हे होते, आता हम्म. 36 आहेत. मग तुम्ही त्या सदस्या आता वाढवून 6च्या 10 का नाही करत? हम्म. तर कशासाठी मग? तर 5 तुम्ही सत्ताधारी घ्या,
आणि उरलेल्या 5 तुम्ही विरोधी पक्षातल्या प्रत्येक पक्षातली एक एक महिला घ्या. हम्म. जसं तुमच्या विधान भवनात विधानसभा, विधान परिषद, संसदेमध्ये लोकसभा, राज्यसभा यात एखाद्या प्रश्नावर चर्चा होऊन मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह घेऊन मग अध्यक्ष महोदय किंवा तिकडे PM इकडे CM निर्णय घेतात. तशाच पद्धतीनं लोकशाही असू दे ना, तिथे होऊ दे ना हो. चर्चा प्रश्नांवर. काय फरक पडतोय? असं झालं पाहिजे असं मला स्ट्रॉंगली वाटतं. तर तीच ताई माझी मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की अशा पद्धतीनं 10 सदस्य घेऊन तिथे सुद्धा लोकशाही राबवा, प्रत्येक प्रश्नावर चर्चा करा. एक दुसरं, हे आतापर्यंत मी जे सगळे प्रश्न वाचले महिला अत्याचारावरचे गर्भापासून सरणापर्यंत, माझी एक नभोवाणीवर हे आहे श्रुतिका, त्याचं नाव मी हे लिहिले आहे. महिलांवर PCT&D ऍक्ट, ते सिनियर सिटीजन ऍक्ट, गर्भापासून सरणापर्यंत आपल्यावर अत्याचार होत असतात त्याचे जे 85 कायदे आहेत, या कायद्यांबद्दलचं ट्रेनिंग पोलीस अधिकाऱ्यांना, महिला बालकल्याण अधिकाऱ्यांना, पब्लिक डोमेन मध्ये महसूल अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकारी कार्यालयातील त्या काम करणाऱ्या लोकांना, जे प्रोटेक्शन ऑफिसर असतात कौटुंबिक हिंसाचाराचे, या सगळ्यांना दिल्या गेलं पाहिजे. शासकीय वकिलांना यांना दिल्या गेलं पाहिजे. कारण त्यामुळे ते सिस्टमॅटिकली या कायद्याला समजून घेऊन ते काम करतील. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, हे सगळं करत असताना जे या 3-3.5 वर्षात मी नोट केलं की ड्रेसातल्या पोलिसांना बाजूला फिरवून आपण त्यांचे मालक असलेल्या आविर्भावात, नो, दे आर आवर नोड ऑफिसर, ते आमचे सहकारी आहेत. ते सरकारी नोकर आहेत, आमचे मात्र ते सहकारी आहेत. आम्ही त्यांच्या मालक नाही आहेत. म्हणजे शेवटच्या दिवशी सदानंद दातेंना कशी इन्व्हेस्टिगेशन करा हे सांगण्याची हिंमत होती या पोरीची. कमाल कमाल. ताई, खरं तर मी स्वतः एक पत्रकार आहे, मात्र त्याआधी मी स्वतः एक महिला आहे. मला किंवा माझ्यासारख्या अनेक महिलांना वाटतं की आता पुढे ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष असतील त्यांना कायद्याचं शिक्षण असणं गरजेचंच आहे. त्यांना बाकी गोष्टी माहीत असायला हव्या, मात्र त्याआधी त्यांच्या मनात एक तळमळ असायला हवी महिलांबद्दलची, त्यांच्यासाठी लढण्याची आणि त्यांच्यासाठी दिवस रात्र न पाहता काम करण्याची. अगदी बरोबर. जे आता पब्लिक डोमेन मध्ये लोक विचारत आहेत की ते व्हिडिओज पाहून असं वाटत नाही की त्या महिला विरोध करत आहेत. या महिलाच लिहत आहेत की त्यांच्यावर बलात्कार झाला, या महिलाच लिहत आहेत की त्यांच्यावर बलात्कार झाला. खरे तर बलात्कार झाला नाही, त्यात त्यांना सपोर्ट करत आहेत, म्हणजे बाबांच्या जे व्हिडिओज आहेत त्यामध्ये. तर त्या बाबतीत मला असं बोलायचं आहे की बाबांनी एक ओशनो जेल नावाचं पेय तयार केलं होतं. बघ, तो एक जो कॉमन व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये असं दिसतं की त्या महिलेच्या डोक्यावर त्यांनी एक ग्लास ठेवलेला. त्यांना आपण लिहितो वीर्य आणि मूत्र, नुसतं तेवढं लिहिलं. ते आहे ओशनो जल, त्यांनी त्याला नाव दिलेलं आहे. त्यामध्ये काय आहे, कफ सायरप आहे. ते सांगतात तुर्कस्तानातून आणलं, काही नाही, ते इथलंच आहे. त्याच्यात 3 पैकी एक ड्रग आहे, आयदर फिनिलेफ्रिडिन, सॉल्बुटामॉल और फिनार्गन. हे तिन्ही अँटी कफ. बरेच वेळा डॉक्टर आपल्याला सांगतात कफ सायरप घ्या पण गाडी चालवू नका, गुंगी येऊ शकते. बरोबर, ते आहे. त्यात याचं मूत्र किंवा वीर्य असेलच. दुसरं त्यात आहे टॅबलेट वायग्रा, पाण्यात टाकली वायग्रा. वायग्रा काय आहे सगळ्यांना माहित आहे. या महिलांचं काय होतं, आता तू बघा, डोळे मिटा आणि आपल्या आजूबाजूचे सगळे लोक, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रश्न असतात, बरोबर. त्यांची उत्तरं पूर्वी आम्ही आमच्या वयात कुटुंबातून घ्यायचो, कारण कुटुंबांना क्वालिटी टाइम मिळायचा. आता आपला क्वालिटी टाइम दुर्दैवानं स्क्रीन टाइम मध्ये परावर्तित झालेला आहे. क्वालिटी टाइम मिळत नाही. हा एक केमिकल लोचा आहे आमच्या ब्रेन मधला. मेन आर फ्रॉम मार्स, वुमेन आर फ्रॉम व्हिनस. आम्ही कम्पॅरेटिव्हली इमोशनली वीक असतो. जेव्हा घरात आम्ही प्रश्न करतो आणि उत्तर द्यायला कोणीतरी सापडत नाही, किंवा तो पट्टा फोनमुळे, टीव्हीमुळे, मोबाईलमुळे तुटतो, मग कोणीतरी आमच्या प्रश्नांची उत्तरच द्यायला बसलेली आहे, तर का नाही जात? म्हणून आम्ही तिकडे जातो. आणि तिकडे गेलेली महिला जेव्हा तिचा प्रश्न सांगते, हा बाबा तिला पटवून देतो. तिथे मी म्हणते, तुम्ही वशीकरण म्हणता त्याला, मी म्हणते हिप्नोसिस. तिथे तिला हिप्नोटाइज करतो की संमोहन टाईप, की बाबा
सब फसाद की जड़ है तेरी योनी, मैं तुम्हारी योनी पूजा करूंगा. आणि मग तिला तो जल प्यायला देतो. बरोबर. त्यांनी तिला येते गुंगी. वायगरांनी तिची लैंगिक भावना उद्दीपित होते. म्हणजे प्रथमतः काउन्सिलिंग करून संमोहन करून तिला पटवून दिलं की योनी पूजा करावी लागते. नंतर तिला गुंगी आणली आणि शेवटी तिची लैंगिक भावना उद्दीपित केली. अशा कंडिशन मध्ये बाजूला एखादा सेक्स करण्यासाठी तयार असलेला पुरुष असेल, ती महिला फारसा विरोध करू शकेल असं डॉक्टर म्हणून मला वाटत नाही. कदाचित म्हणजे ते कारण असेल. या सगळ्या दरम्यान महिलेला कळत असतं की तिच्या सोबत नक्की काय घडतंय, पण तिचं कंट्रोल नसतो असं तुम्हाला म्हणायचं. विरोध करू शकत नाही. विरोध करू शकत नाही असं मला वाटतं. त्यांना दोषी म्हणता येणार नाही. त्यांना अर्ध दोषी म्हणता येईल, कारण इतक्या सुशिक्षित महिला तर तिथपर्यंत गेल्या त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं तुमच्या बोलण्यातून एक जाणवलं की आता व्यक्त होण्यासाठी किंवा आपलं कोणतरी ऐकावं, खर तर या सगळ्यामध्ये आपले घरातले जे असतील किंवा आपले रिलेटिव्ह असतील, मित्रमैत्रिणी असतील, यांचा खूप एक महत्वाचा रोल ठरतो या सगळ्या मध्ये. ताई, मला आता एक शेवटचाच प्रश्न मी घेते याच्यावर की गेल्या काही दिवसांमध्ये ज्या सोशल मीडियावरती खरात बाबा सोबतच्या ज्या महिलांचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय, म्हणजे अगदी आम्ही माध्यमांकडून तर आम्ही काळजी घेतोच आहे की त्या महिलांची जी आयडेंटिटी आहे ती बाहेर जाऊ नये, ब्लर करणं किंवा आम्ही ह्या गोष्टी करतोय. मात्र सोशल मीडियावर सर्रासपणे लोक म्हणजे अगदी त्यांनी हे करून टाकलंय, महिलांचे चेहरे दिसतात आहेत, वेगवेगळे फोटो लावले जातात आहेत, आयडेंटिटी येते बाहेर. बरोबर. त्याच्यामुळे याचे खूप वाईट परिणाम येत्या काळात आपण सगळेच पाहणार आहोत. काय सांगाल ताई, कशा पद्धतीने या सगळ्यांवरती चाप बसवला पाहिजे? खरं तर तेजस्विनी सातपुते ज्या SITच्या इन्चार्ज आहेत, त्यांनी एक ऍडवायझरी पब्लिश केलेली आहे, जी पत्रकारांना दिलेली आहे. ती आता त्यांनी पब्लिक डोमेन मध्ये पण दिली पाहिजे. एक. आणि जे लोक अशा ओपनली व्हिडिओ पोस्ट करतात त्यांच्यावर सरसकट गुन्हे दाखल केले पाहिजे. कारण एखाद्या महिलेने त्यातून आत्महत्या केली किंवा एखादं कुटुंब उद्ध्वस्त झालं तर ती कुठे आपली सामाजिक जबाबदारी आहे. सगळ्याच गोष्टी पोलिसांना काही अधिकाऱ्यांवर आणि शासनकर्त्यांवर सोडून आपण मोकळं होऊ शकत. काही जबाबदारी आपल्या पडत. आणि करो म्हणजे तुमच्या माध्यमातून मी त्या सगळ्या अशा पद्धतीनं व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या प्रवृत्तींना म्हणते, तुमची बहीण, तुमची आई, तुमची मुलगी, तुमची सून, तुमची बायको जर त्यात असती तर तुम्ही हे केलं असतं? बस हा एक प्रश्न स्वतःला विचारा. कोणीही ती व्हिडिओ टाकणार नाही, पण तितका प्रश्न विचारण्या इतकी तरी माणुसकी जिवंत आहे का, हा एक प्रश्न. लोक शेअर करतात व्हिडिओ. खरंच तुम्ही जे बोलताय ते प्रत्येकाने ऐकणं गरजेचं आहे, कारण की आपल्या घरातली स्त्री जर तिथे असती तर कदाचित आपण ते बघणं लांबचीच गोष्ट, पण आपण फोनही उघडला नसता या गोष्टी जर आपण पाहिल्या असता तर. ताई, मनापासून धन्यवाद की आपण इतका वेळ आम्हाला दिलात. हॉस्पिटलाइज असून देखील आपण आमच्याशी बातचीत केली, त्याबद्दल ताई खरंच खूप धन्यवाद.